अपनी पहचान हम खुद ही देते हैं। हम हैं मुगल सम्राट खुर्रम शाहजहां। मुगलों का परचम बुलंद रहे। हमारे दादा मुगल सम्राट अकबर अक्सर आवाम में भेस बदल कर जाया करते थे। आज तक नहीं समझ पाए थे हम उस बात को, लेकिन आज बखूबी पता चला कि अगर असली रंग जानना हो तो अपने गुरूर और गरिमा पर पर्दा डालना पड़ता है। और फिर देखो, अलग अलग चेहरे नजर आते हैं। कोई चेहरा आईना होता है, कोई चेहरा दस्तक, कोई चेहरा कयामत, कोई मासूम, तो कोई चेहरा अंगार। हम चाहें तो सभी का इसी वक्त कत्लेआम कर सकते हैं, लेकिन हम ऐसा करेंगे नहीं। सजा देने से पहले हम मौका देना पसंद करते हैं। आप सभी तो हमारे मेहमान हैं, मेहमान ही रहोगे। फर्क सिर्फ इतना ही है कि पहले अपने मर्जी से मेहमान थे और अब हमारी मर्जी से। आज से यहां पहरे हमारे होंगे। आंखें फाड़ कर क्या देख रहे हो? बाहर निकलेगी। आज से यहाँ पे हशम रहेंगे। चूड़ियां पहनकर रोटियां सेकने की आदत डाल दो। चलो हटो। विश्वास रहा। हम आपके शुक्रगुजार हैं, एहसानमंद भी हैं और आपसे खफा भी। आपका एहसान न होता तो ऐसी गुस्ताखी को हम कब का अंजाम दे चुके होते। गुस्ताखी माफी हो ही नहीं सकती। जिसे फख्र से अपना परचम भी लहराना नहीं आता, उसे हम किल्लेदार नहीं कहेंगे। आइए महाबत खान। आज से महाबत खान यहां पर हुक्म चलाएंगे। आप सोच रहे होंगे कि एहसान किस बात का। शाहजी राजा के पूरे परिवार को आपने इतने अच्छे से रखा, इतनी खातिरदारी की, इतनी अच्छी मेहमान नवाजी के कोई जाने का नाम ही नहीं ले रहा। इस बात का एहसान
इसलिए आप हमारे साथ ही रहेंगे। शाहगढ़, शाहगढ़, जाकर कहिए अपने शाहजी राजा से कि शाहगढ़ नहीं, शिवनेरी पधारे और अपने दोनों हाथ रुमाल में बांधकर हमारे पास आए। और तब तक यहां से कोई भी रिहा नहीं होगा। हिराजी काका थांबा। महाराज, तुम्ही एकलंच बाहेर आलात होय? हो, आम्हाला पण यायचंय। कुठं? तुम्ही आबासाहेबांना बोलवायला जाताय ना, मग एकटेच का जाताय? बाळराजा हो. हिराजी, शिवबा, म्या काय म्हणतोय, हिराजीला जाऊ द्या. का? आपल्याला सगळ्यांनाच जायचं ना, मग चला. तुम्हाला माहित नाही ना, तुम्ही इथं नव्हता ना. तुमच्या वहिनी साहेब लय रडत होते, पाठवणी होती ना. जयंती वहिनी साहेब रडत होत्या? होय, आऊसाहेब आणि आबासाहेबांना सोडून जाणार ना, म्हणून रडत होते. पण गोमाजी काका, त्याचा इथे काय संबंध? शिवबा, हिराजीला जाऊ द्या, तो शहाजीराजांना घेऊन येईल. तवर तुम्ही वहिनी साहेबांची समजूत काढा, चालेल ना? हो, चालेल ना. हिराजी काका, तुम्ही आबासाहेबांना आणि दादासाहेबांना घेऊन या. आम्ही वहिनी साहेबांची समजूत काढतो. जा. शिवबा, आता पुन्हा कशाला त्या राक्षसाच्या तावडीत जायचे? काय म्हणालात? नाही म्हणलं, तुम्हाला वहिनी साहेबांना समजवायला जायचं होतं ना, मग तिकडे जावा. आऊसाहेबांना सांगायला हवं ना की आम्ही गडाखाली नाही जात आहे. ते म्या सांगतो, तुम्ही जा. जा राजा, जा, नाहीतर राक्षस येईल. पाशा ने बाहर जाने को मना किया था ना, तो तू कैसे आया और उस बच्चे को क्यों नहीं भेजा? और तू अभी क्या बोल रहा था? क्या बोल रहा था? राक्षस! राक्षस का क्या मतलब? हाँ? तेरी आवाज बंद हो गई, बोलती बंद हो गई। अब बोलो। उस दिन तो तूने शमशेर लगाया था यहाँ, मोहम्मद खान के गले पे शमशेर रखा था। हाँ? ऐसे ही जुबान बंद रखना। गुलाम क्या होता है उसका एहसास तुझे पल पल होता रहेगा। हाँ? जयंती वहिनी साहेब, तुम्ही गड उतारवणार आहात म्हणून रडताय? तुम्हाला कसं कळलं? गोमाजी काकांनी सांगितलं. पण काय काळजी करू नका, आम्ही एवढे दिवस तुमच्या आबासाहेबांबरोबर राहिलो ना, आता आपण सगळे आमच्या आबासाहेबांबरोबर राहायचं. हो ना, पण तिथे आऊसाहेब आबासाहेब नसणार. पण दादासाहेब असणार ना, त्याचं काहीच नाही वाटत? अय्या हो, हे तर आमच्या लक्षातच आलं नाही. तुमच्या बरं लक्षात आलं? पण आमच्या हे लक्षात येत नाहीये
की त्यानं तुम्हाला मारलं का? जिजाक्का आता जाता येता ते असंच करत राहणार. आणि आपण ते सहन करायचं की काय? ही गुलामगिरी झाली. वय झालीच. बघा की आपले धारकरी बदलून हशम आले. मला मारलं पर आवाज नाही काढू दिला. जिजाक्का आता समध्या ठिकाणी ते आपला अपमान करीत राहणार, आपली जागा दाखवित राहणार. तुम्हाला मारायची त्याची हिम्मत कशी झाली? राहू दे जिजाक्का. थोरल्या धन्यांनी सिंदखेडला तुमच्या पाठीशी राहण्याचा मोठेपणा दिला. तुम्ही आणि शहाजीराजांनी बी तोच मोठेपणा दिला. जिजाक्का पर हाय तर म्या चाकरच ना. समधे जण तुमच्यावानी मोठेपणा कसा देतील? जिजाक्का हात जोडतो जिजाक्का, पर माझ्यासाठी आता काय करू नका. अहो पण जिजाक्का ही वेळ आपली नाही. समधीकडे बघा, हशमच दिसतील. आम्हाला तर हा मोकळ्या हवेतला तुरुंगच वाटायला लागलाय. तीच तर त्यांची इच्छा आहे जिजाक्का. का नाही त्यासनी वाटलं होतं बरं का की आपण त्यांना काहीतरी मुलूक बिलूक देऊ. अहो पण पंतांनी असा काय डाव टाकला जेव्हा आदिलशाह बघतच बसला, गप गुमान तयार झाला. नाही नाही, हे फक्त आमच्या एकट्याचं श्रेय नाहीये. ऐन वेळी रंदुल्ला खान यांनी समजून सांगितलं तेही महत्वाचंच. आणि आमच्या आवाजात वजन होतं कारण बाजी बरोबर होते. काही चुकीचं झालं तरी ते सांभाळून घेतील याची खात्री होती. म्हणजे अपेक्षेबाहेर कामगिरी बजावून तुम्ही आलाय. आदिलशहाला पटवून तयार करणं इतकं सहज सोपं नव्हतं. त्यांचे वडील इब्राहिम आदिलशहा असते तर शक्य होतं, पण आत्ताच्या पातशहाला गळी उतरवणं म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखं होतं. वर्दी न देता आता आलो म्हणून माफी असावी, पर आपला वखत फिरला म्हणून यावं लागलं. वखत फिरला म्हणजे? आणि कुटुंबाला घेऊन तुम्ही येणार होतात ना? कुठे आहेत ते? सगळे व्यवस्थित आहेत ना ते आधी सांगा. समधे व्यवस्थित आहेत, पण बंदिवान आहेत. बंदिवान कुठे? गडावरच आहेत. शहाजहानचं असं म्हणणं आहे का जवळ शहाजीराजे रुमालात हात बांधून येत नाहीत तवर थोरल्या बाईसाहेब, जिजाऊसाहेब आणि शिवबाई हे गड उतार होऊ शकणार नाहीत. आणि हेच सांगायला मला पाठवलंय. जो आपल्या मुलखात आलाय नव, अहो मग त्याला हितच चेतून टाकू. मी समध्यासनी सांगतो राज तयार व्हायला. थांबा, आधीच एवढी गडबड करू नका. हिराजी, तिथं काय काय झालं, शहाजहान काय काय म्हणाला, त्यातला शब्द सांगा. त्याचा एकही शब्द कमी करू नका आणि तुमचा एकही शब्द वाढवू नका. बोला. अहो जयंतीबाई, तुम्हाला कळत नाहीये का? शहाजी राजांना बोलावणं पाठवलंय. ते इथे आल्याशिवाय काही खरं नाहीये. शिवबा पण तेच म्हणत होते की आमची स्वारी सुद्धा येणार आहे. अहो जयंतीबाई, शिवबांचं वय काय, तुमचं वय काय? त्यांना नाही कळत, तुम्हालाही कळत नाही का? आपण बंदिवान आहोत. तुम्ही हसून बागडताय कसल्या? आणि इथे तुमची स्वारी येण्याचं कारण काय आहे? आम्ही तर शिवाई आईला सांगू की काही करा पण त्यांना इथे आणू नका. का? म्हणजे ते तुम्हाला यायला नको आहेत? नाही, संभाजी राजांना निरोप पाठवतो. आम्ही इथं बंदिवान आहोत, तुम्ही इथं बंदिवान व्हायला या. अहो काहीतरी डोकं चालवा. सोयरीक झाल्यापासून आम्हाला जी भीती वाटत होती ना, तेच झालं. घ्या, जिथे फुलं वेचली तिथे आता गोवऱ्या वेचायला लागणार. आमचं चुकलं म्हणा. आम्हीच आमची अक्कल गहाण ठेवली होती. महाबत आल्यावर जुन्नरची व्यवस्था करायला पाठवली, पण तेव्हा आम्हालाही शंका आली नाही की मुघल सम्राट स्वतः येईल म्हणून. अहो पण तुम्हाला तरी काय माहित,
बरं ते राहू दे. म्हणजे ते शहाजान इथे गडावर राहणार नाहीयेत ना? मग बस, राहा म्हणावं तिथे जुन्नरच्या गडीत. इथे राहू नका. तुमचं लक्ष नव्हतं का? आम्हालाही त्यांच्याबरोबर राहण्याचा हुकूम काढलाय, हे विसरताय? अहो हुकूम कुठे? सहज म्हणाले ना ते. त्यांच्या तोंडून सहज बाहेर पडणारा शब्द सुद्धा आपल्यासाठी हुकूमच असतो. आम्हाला तर शंका आहे की आम्हाला ते बरोबर घेऊन जुन्नरला जाणार. नाही नाही, तुम्ही का? आणि असं जर झालं तर आम्ही सुद्धा येणार. स्वारी समारंभाला चालली आहे की शिकारीला? बरोबर येणार काय? अहो, काही काय बोलताय? बरं राहिलं, आम्हाला कुठे काय कळतंय. पण तुम्ही उगाच काळजीत राहू नका, सगळं होईल. शिवाई आई सगळं ठीक करेल. आई शिवाई, शहाजी राजांना लवकर येण्याची बुद्धी देव म्हणजे झालं. हिराजी, जा हात ओले करून घ्या. वाटे तुम्ही एक क्षणही दवडला नसेल. शिवाय काल शिवबाई नव्हते, त्यामुळे कालपासूनचे उपाशीच आहात. राज, माझं बाजूला राहू द्या. माझी फिकीर करू नका. अहो 2 दिवस खाल्लं नाही म्हणून मी काही मरत नाही. शाबास र पठ्या, कसं मर्दावानी बोललाय. राज, फकस्त सांगा, समध्यासनी हत्यार तयार ठेवाय सांगतो. बाजी, तुम्हाला एक गोष्ट खटकत नाही? आम्हाला तिथंच फट दिसतीये. नाही बा, कुठं? पण आम्हाला खटकली. पण त्याचा बाईसाहेबांशी काही संबंध नव्हता म्हणून काही म्हटलं नाही. काय? शहाजान मुघल सम्राट असून विश्वासरावांचे एहसान आहेत असं म्हणाला. अहो, ते पुरोधानं म्हणलं असेल. उपरोधानं असू दे ना, त्यातच आम्हाला किंचित फट दिसतीये. शहाजहान असं का म्हणाला असेल की एवढे दिवस ठेवून घेतलं म्हणजे एहसान केले? असं का म्हणाला असेल याचा विचार करा. काय कारण असं? कारण आमचं कुटुंब विश्वासरावांनी आसरा दिल्यामुळे तिथंच होता. शहाजहानला जर त्यांना मारायचं असतं तर त्याने मारूनच टाकलं असतं, पण त्यानं तसं केलं नाही. कारण त्यांना मारण्यापेक्षा त्याला हे महत्वाचं होतं की आम्ही आपलं स्वराज्य विसर्जित करून रुमालात हात बांधून त्याच्या समोर जावं आणि त्याची मनसब स्वीकारावी. हे स्पष्टच आहे. हे आमच्या टाकुऱ्यात आलंच नाही हो. अहो, त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही सरळच विचार करणार. म्हणजे राज, आपण गडावर लगेच जायचं नाही? त्याने डाव टाकलाय, आपण प्रतिडाव टाकायचा. राज, तुम्ही फकस्त बोला. कंडुला खान साहेब आणि पंडित मुरार जगदेव यांना बोलवून घ्या. भीमराय खेळोजी राजांना घेऊन येतीलच. सगळे मिळूनच डाव ठरवू. त्या शहाजहानला सुद्धा कळू द्या. काबूल, मेवाड, बंगाल आणि आमचा मुलूक यात फरक आहे. हमारे दादा जान बादशाह अकबर के नक्शे कदम पर हम चलते हैं, ऐसा सभी को लगता है. हमारे दादा जान ने हमारा नाम रखा खुर्रम. खुर्रम का मतलब होता है खुशी. मेवाड़ को फतेह करने के बाद हमारे वालिद ने हमें शाहजहां से नवाजा. शाहजहां का मतलब होता है सारे जहां का शाह.
बादशाह। और हमें उन दोनों का ख्वाब पूरा करना है। मुगल परचम सारे जहां में लहराकर खुशियों की खैरात बांटनी है। मेवाड़ और बंगाल को तो हमने छीन लिया, लेकिन दक्खन हम हासिल नहीं कर पा रहे हैं। क्या वजह है? शहाजी राजा, वो हमारे खिलाफ है, जैसे हाथी के सामने चींटी। वो हमारे खिलाफ है, जैसे हाथी के सामने चींटी। लेकिन वो डट कर क्यों है? इसका एक ही मतलब है, वो हमारी कमजोरी जानता है। हमारी फौज मैदान जंग में कम, शराब और शबाब में ज्यादा समय बिताती है। महाबत खान, एक बार दक्खन पर फतेह पाने से पहले शराब की एक बूंद भी हमें नजर आई तो उस गुस्ताखी की माफी नहीं मिलेगी। नहीं हुजूर, आपका हुक्म सर आंखों पे। ये पहले ही कर दिया होता तो हमें यहां आने की जरूरत नहीं पड़ती। 3 साल, जो काम 3 साल पहले हो जाना चाहिए था वो आज तक नहीं हुआ, लेकिन अब होगा। एक बात याद रहे, ये सब गिरफ्तार हैं, चाहे जितने आदमी लो, लेकिन तुम्हारे कब्जे से एक परिंदा भी पर नहीं मारना चाहिए। चलो विश्वास रहो। कहा शिवनेरी घूमने के लिए नहीं कह रहे हैं आपको, आप हमारे साथ रहेंगे जुन्नर में, और आपका कोई भी आदमी आपके साथ नहीं होगा। हमारे सिपह सालार आपकी खिदमत करेंगे। महाबत खान, यहां ऊपर किसी ने कोई भी गुस्ताखी की तो हुजूर आप पर तो हमारा रहम रहेगा। उस गुस्ताखी के लिए पहले विश्वास राव को सजा मिले और फिर आपको। पहले उसे मौत से घाट उतारा जाएगा, फिर आपको। याद रहे, एवढं टक लावून काय बघताय हो साहेब? साखळदंड.
केवळ शरीराभोवतीच नाही तर विचारांभोवती जखडलेले जड जड साखळदंड, दहशत ठेवण्याचा ध्यास, भीती वाटावी हा अट्टाहास. मन मारलं की माणूस मारणं सोपं जातं हा डाव. गुलामीची जाणीव. आऊसाहेब, तुम्ही काय म्हणताय ते आम्हाला काही समजलं नाही आणि एवढं कुठे काही दिसलंय नाही. समोर तर फक्त किल्ल्याचं निशाण फडकतंय. आम्हाला जे दिसतंय ते किल्ल्याचं निशाण नाही, मुघलांचा ध्वज आहे. आणि त्याच्यावर राज्य करणाऱ्या वनराजाचं प्रतीक आहे. एक प्रकारे आपण कारावासात आहोत हेच आपल्यावर रुजवलं जाते. कारावास म्हणजे काय? कारावास म्हणजे बंधनच. थोरल्या आऊसाहेबांनी कृष्ण जन्माची गोष्ट सांगितली आहे ना. बाळकृष्णाचा जन्म झाला तो कारावासातच, आणि त्याच्या माता पित्यांना दोरानं नाही तर साखळदंडानं बांधलं होतं. मोठमोठ्या तुरुंगात डांबलं होतं. मग आपल्यालाही तसेच कारावासात ठेवलंय? हो. कसला विचार करताय? कारावासाचा. आऊसाहेब, बाळकृष्णानं नंतर काय केलं? सांगतो. त्यावेळी पण कंसाचं राज्य होतं. दहशत होती जशी आज मुघलांची आहे. कंसानं देवकी वसुदेवांना बंदी केलं होतं. म्हणजे साखळदंडाने बांधलं होतं ना? मग बाळकृष्णाचा जन्म झाला आणि आपोआप सगळे साखळदंड खळाखळा तुटून पडले. चौकी पहारे गारद झाले आणि बंदिवासातून बाळकृष्ण निघाले. जिथं जिथं त्यांचा स्पर्श व्हायचा तिथली सगळी बंधनं गळून पडायची. मग वसुदेवांनी बाळकृष्णाला घेऊन यमुना गाठली. तर यमुनाही आनंदली होती. तिचं काळं पाणी, पावसाला आलेलं उधाण एखाद्या साध्या माणसाला खूप भीती वाटली असती. पण बाळकृष्णाच्या पायाचा स्पर्श यमुनेच्या काळ्या डोहाला झाला आणि तिनंही वाट करून दिली. मग वसुदेव बाळकृष्णाला घेऊन गोकुळात आले. नदीने वाट करून दिली? कसं काय आऊसाहेब? त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका शिवबा. गोष्टीत की नाही एक अर्थ दडलेला असतो. त्यातून काय सांगायचंय हे ध्यानात घ्यावं. आता याकडे तुम्ही चमत्कार म्हणून पाहिलं तर आपण हात जोडू, पण अर्थ ध्यानात घेतला तर काय आऊसाहेब? तर फक्त हात जोडणार नाही, आपल्या हाताच्या मुठी सुद्धा वळू लागते. शिवबा, या गोष्टी की नाही फक्त गोष्टी नसतात, त्या आपल्याला काहीतरी सांगत असतात. आपण त्यांचं ऐकलं ना तर आपल्या समोरची वाट स्पष्ट दिसते. आऊसाहेब, बाळकृष्ण तर छोटूसं बाळ होतं. आम्ही मोठे आहोत. त्यांनी कारावास मोडला म्हणजे आम्हीही मोडू शकतो. हो, नक्कीच. नव्हे,
तो तुम्हालाच मोडायचा आहे शिवबा. पण आऊसाहेब, बाळकृष्णाच्या बरोबर वसुदेव होते. पण देवकी माता तरी कुठं होती? आणि वसुदेवांसारखे तुमचे आबासाहेब आहेतच की. पण आमचे आबासाहेब का येत नाही? त्यांचेही प्रयत्न चालूच असणार. खात्री बाळगा. आज एक शंका मनात आली, विचारू? अवश्य. शहाजहानला आपली आवश्यकता आहे आणि म्हणून त्याने सगळ्यांना गडावर पोलीस ठेवला आहे. हा आपला ओहरा पटण्यासारखा आहे, पण काय? त्यानं टाकलेल्या डावाला आपण प्रतिसादच दिला नाही तर तो त्याचा जास्त मोठा अपमान आहे आणि तो गडावर काही चुकीचं पाऊल उचलू शकतो. आम्हाला वाटतं आपल्याकडनं काहीतरी बोलणी करायला गेलोय असं दाखवायला तरी हवं. पण या कामासाठी जाणार कोण? तुम्ही इजाजत दिलीत तर आम्ही जाऊ. येत्या काही दिवसात सगळेच राहू केतू एकत्र येणार आहेत. तिथं आम्हाला तुमची गरज वाटत होती. राहू केतू? आदिलशाही आणि निजामशाहीतील सगळेच मातब्बर समोरासमोर येणार. पण आपण तिथे स्वतः समोर असाल तर आपल्या समोर ते काही बोलू शकणार नाही. आपलं त्यांना ऐकून घ्यावंच लागेल. त्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय सुद्धा नाही. ठीक आहे पंत, तुम्ही शहाजहानकडे जा, पण शब्दात अडकू नका. आश्वासन द्या, वायदे करा आणि थोडा वेळ मागून घ्या. हो चालेल. पण तेवढंच पुरणार नाही. काहीतरी खास वार्ता द्यायला लागणार, तरच शहाजहानचा विश्वास बसेल. पण आपल्याकडचं असं काय सांगू? सांगून टाका, आदिलशाही आणि निजामशाहीतील सरदार आमच्यावर चाल करून येत आहेत. असं सांगू? पण हे तर पंत, त्यांचे नजरबाज आपल्यावर नजर ठेवून असणारच. आदिलशाही आणि निजामशाहीतील मंडळी आपल्याकडे येत आहेत हे त्यांना कळणारच आहे. मग हेच तुम्ही सांगा. राजे, तुम्ही एक पाऊल पुढचा विचार करता. नामी युगत आहे, असंच करतो. बळ वाढून बुद्धीचा डाव मांडता येतो पंत, पण जिथं बुद्धीचा नाही काळजाचा प्रश्न येतो तिथं सगळं सांगणं फिजूल ठरतं. आम्हाला आमच्या स्वारींशिवाय कसलाच विचार येत नाहीये. अहो, पण आता असं हात पाय गाळून कसं चालेल? आपण शिवाई देवीचं दर्शन घेऊन येऊया का? चला चला, तुम्हाला बरं वाटेल. नको, आम्हाला एकटं राहू द्या. सासूबाई साहेब, आम्ही पोटुशा होतो तेव्हा एकटीनं राहू नये म्हणून यांनी आम्हाला हक्कानं गडावर आणलं आणि आता ह्याच आम्हाला एकट्यानं राहू द्या असं सांगताय. त्यावेळची उमेद आता राहिली नाही बहीणबाई. आता आशेचा किरणच दिसत नाहीये. नाही कसं? उगवणारा प्रत्येक सूर्य काहीतरी नवीन घेऊन येतो. आम्ही समजू शकतो, पण आपणच अशी कच खाल्ली तर पुढच्या पिढीनं कोणाकडे पाहायचं? जिजाबाई आहेत, शिवबा आहेत, जयंतीबाई आहेत. असं नका करू. प्रयत्न केला हो, पण नाही. आमच्या मनात एकच एक विचार येतोय, शहाजहान आमच्या स्वारीनं घेऊन गेलेत. तुम्हाला एक सांगू, तुमच्या स्वारींना काहीही होणार नाही, कारण त्यांच्यावर रागच नाहीये. तसं तो स्पष्ट म्हणाला ना, आपका एहसान वगैरे. आमची स्वारी त्याच्यासमोर मान झुकवून यावी म्हणून तो हे सगळं करतो आहे. तुम्ही तुमच्या कुंकवाची जराही फिकीर करू नका.
पण हे भोग आपल्या सगळ्यांच्याच नशिबाला काय? ही टांगती तलवार कुणाच्या ना कुणाच्या कुंकवाभोवती आहेच. हे कधीच सरणार नाहीये का? आपण सगळ्याजणी एकत्र आलो, आपणच एकमेकींना धीर दिला तर हे सरेल. आत्ता सुद्धा म्हणाल तर वाड्यावर आपण चौघीच आहोत. काय करणार? आपण एकमेकींना धरून काय होणार आहे? काही नाही करू शकत आपण. सासूबाई साहेब कुठे आहेत? आम्हाला भेटायचं आहे. हे काय करताय? तयारी. बंधन तोडायचे आहे ना. तुमचं वय अजून लहान आहे, पण आम्हाला कळतं. आम्ही मोठ्या झालोय. आम्हीही बाळकृष्णापेक्षा मोठे आहोत. आम्हालाही कळतं या तयारीने काहीच होणार नाही. सासूबाई साहेब म्हणतात तसं संशय रुपसूनच काम होईल. आम्ही त्यांनाच शोधतो. जयंती वहिनी साहेबांचा घोर वाटतोय ना हो साहेब? नाही. का बरं? त्या सांगून गेल्या की तुम्ही म्हणतात तसं संशय काढायलाच हवी, नाहीतर बंधन तुटणार नाही. शिवबा, एक काम करा. पण आम्ही बंधन तोडण्याची तयारी करतोय. हे काम एकट्याचं नाही शिवबा. तो विचारही मनात आणू नका. एकीचं बळ त्यापेक्षा मोठंच असतं. बरं, आम्ही सांगतो ते काम करा. गडावर तुम्ही ओळखता त्या प्रत्येक घरात जा आणि आम्ही जे सांगतोय ते त्यांना सांगा. हे काम तुम्हीच करू शकता. नजर उठाने की जुर्रत कैसे करते हो? एक बार समझाया तो नहीं समझे? हर बार मैं हाथ को तकलीफ नहीं दूंगा. तेरा मालिक अभी तक आया नहीं? घुटनों पे आके गिड़गिड़ाया नहीं? आता कुठे तुमच्या चेहऱ्यावर चमक आली होती. व आला आणि परत समद्यावर पाणी फिरलं. किती खालच्या तळाला जात आहेत ते बघ ना. कोमाजी काकांनी चिडून काहीतरी बोलावं म्हणून ह्याचे सगळे उद्योग चालले. जे काय म्हणायचे ते सांगून जा तरी. उगीच छळ का मांडायचा? आज के 2 लोग कहाँ है? कौन 2 लोग? हर बार बताना पड़ेगा. जब तक तेरा शाहजी राजा आता नहीं, तब तक एक आदमी जमानत के तौर पे जुन्नर में जाएगा, हुजूर के पास. और दूसरा शाहजी राजा के पास, यही चीज बताने के लिए. बोलो
कौन जाएगा? बताओ, आज कौन 2 लोग जाएंगे? बताओ। ये हर दिन तो हमारे हुजूर की रफ्तार आप जानते नहीं। जिस रफ्तार से वो काम करते हैं, उस रफ्तार से आप सोच भी नहीं सकते। बताओ, कौन जाएगा? मैं पुतलों से बात नहीं करता। बताओ। हम इत्तला करेंगे। आपने कहा तो हम भरोसा करते हैं। जिजाक्का मला हे समजना, शहाजी राजांकडे कशापायी माणूस पाठवायचा? त्यांच्या जीवाला उगा घोर. हिराजी गेलाय ना. हे लोक डोक्यानंही खेळतात गोमाजी काका. एकावर एक निरोप येत गेले की माणूस कसदिल होतो. हे तीच नीती खेळवत आहेत. जिजाक्का, तुम्ही काय बी घोर घेऊ नका. मी या राजांकडे जाते. आणि गोमाजी काका जुन्नरला जातील. अगं तू कशी जाशील? मी आज जातो, तू इकडेच थांब. नाही, तूच जा. तूच शहाजी राजांकडे जा. त्या राक्षसाच्या तावडीत मी आज जातो. जिजाक्का, तुमच्या डोळ्यात पाणी. आमचं काही चुकलं का? किती सहज तयार झालात तुम्ही. एका क्षणात स्वतःच्या जीवाचा नैवेद्य दाखवायला तयार झालात. कमाल आहे. अहो, यात कसली कमाल जिजाक्का? जन्माला आलो तवाच माघारी जाणार हे ठरवून आलो होतो. आणि स्वराज्याच्या कार्यात आमचा निवेद पडणार असेल तर लई आनंद होईल बघा. वय अहो, तुमच्या बरोबर राहून जिंदगीचं सोनं झालं. आता स्वराज्यासाठी मेलो तर मरणाचं बी सोनं होईल. विश्वास राव, अफसोस होता है आपको इस हालत में देखकर. बहुत अफसोस होता है हमें. आप भी ख्वाबों ख्यालों में खुद को सिर्फ मरते हुए देखते होंगे, नहीं? ऐसे अलग अलग तरीकों से खुद को मरते हुए देखना कितना दर्दनाक होता होगा, है ना? जिंदगी में एक बार मरना खुशनसीबी होती है, लेकिन ऐसे खुशनसीब लोग बहुत कम होते हैं. और बेवफा लोगों के लिए यह बात तो नामुमकिन है. वो तो हर पल, हर दिन, हर रात सिर्फ मरते रहते हैं, है ना? खैर, आपको उम्मीद की एक बात बताते हैं. शाहजी राजे आ रहे हैं.
और यहाँ आने से पहले उन्होंने अपने हेजिम को भेजा है आगे। हाँ? वो रहा। इजाजत है। राज, अहो आता तुम्ही पंतांची काळजी करू नका. मुघल सम्राटासमोर उभं राहायचंय बाजी. एखादा जरी वेडा वाकडा शब्द गेला, चुकीच्या ठिकाणी मान जरी वर केली, तरी खांद्यावरून मस्तक वेगळं व्हायला वेळ नाही लागणार. का नाही? बराबर आहे राज, पर कसे माणूस जेवढा उंच जातो का नाही तेवढी त्याची फणफण कमी होते असं म्हणतात. अहो त्याच्या परीस त्या तापत्या तव्यावर लाह्या तडतडतात का नाही, तसा फडफडणाऱ्या आदिलच्या समोर पंतांनी जी काही करामत केलीये ते हित काय. हुजूर गुस्ताखी की माफी चाहते हैं. मतलब शहाजी राजे नहीं आए? वो आने वाले थे हुजूर, पर क्या? मुगल सम्राट की ऊंचाई रखने वाला कोई और भी है जिसके खातिर वो यहां नहीं आए? हिमालय की ऊंचाई से बराबरी क्या, उसके तरफ देखने की हम कोशिश तक नहीं कर सकते. शाहजी राजे यहाँ नहीं आ पाए क्योंकि आदिलशाही निजामशाही सरदारों ने हमला बोल दिया. शाहजी राजे आपसे मदद की उम्मीद कर रहे हैं. कमाल है, हम शाहजी राजा का यहां इंतजार कर रहे हैं और हमसे मदद की उम्मीद वो वहां रखे बैठे हैं. पहले तो वो काफी तेज थे, समझदार थे, सुलझे हुए थे. अब क्या हुआ? हुजूर आप खुद वहां आए ऐसी उम्मीद नहीं है. आपका कोई सरदार जैसे मोहब्बत खान, उन्हें आप अगर फौज के साथ शाहजी राजे की मदद के लिए भेज सके तो मेहरबानी होगी. हुजूर, नजरबाजों ने ये खबर दी है कि आदिल शाही निजाम शाही के कुछ सरदार शाहजी राजे की तरफ अलग अलग दिशा से आ रहे हैं. सांगून टाका, आदिलशाही आणि निजामशाहीतील सरदार आमच्यावर चाल करून येत आहेत. पण हे तर पंत, त्यांचे नजरबाज आपल्यावर नजर ठेवून असणारच आहेत. आदिलशाही आणि निजामशाहीतील मंडळी आपल्याकडे येत आहेत, हे त्यांना कळणारच आहे. मग हेच तुम्ही सांगा. चलिए, हम आपकी उम्मीद नहीं तोड़ेंगे, लेकिन हमारा क्या? ये शिवनेरी से 2 लोगों को बुलाया था, एक खिदमत में हाजिर है. इनमें से एक को विश्वासराव के साथ खड़ा कर दो और दूसरे को शाहजी राजा के पास पैगाम देने के लिए भेज दो. और जो भी जाएगा उन्हें एक बात साफ साफ कह देना कि हम 2 लोगों से ज्यादा यहां किसी को नहीं पालेंगे. तीसरा दिन, तीसरा आदमी आते ही पहला आदमी खत्म. समझा देना इनको. क्या हुआ? डर गए? हाँ? नहीं, बहादुर मालूम होते हो.
हम आपके दरख्वास्त पर गौर जरूर फरमाएंगे। तब तक आप शाहजी राजे के जनाने को मिलकर आइए और उनकी भी उम्मीद जगाइए। जाइए। हुजूर, इजाजत। भविष्य सांगायला आलोय। पुढमुडे आता तुम्हीच सांगा आमच्या पंतांचं काय होईल? ते आपली कामगिरी चोख बजावतील ना? अहो राजा, आता यांसनी काय विचारताय? बाजी, तुम्ही अजून भीमरायांना ओळखत नाही। भीमराय आणि कुडबुडे। भीमराय, तुमचे परवलीचे बोल ऐकवा बाजींना। दादा, रडू नको, डोळ्याला पाणी आणू नको। तू काय वाईट वांगळा केला नाही, देव तुझं बी करणार नाही। त्याच्या घरी देर आहे, अंधेर नाही। अहो कोण म्हणेल यासनी कुडबुड नाहीत म्हणून? नाही राज, आता यासनी शहाजहान नाही बरं का, थेट गडावर पाठवायचं। पाठवू की, पण एक पाऊल तर पुढे सरकूया। त्यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहेत, हे त्यांना सांगण्याची गरज नाही। पण आता दिलासा मिळेल जेव्हा एक पाऊल ठोसपणे पुढे पडेल। मग राज, आपली तयारी तर झालेलीच आहे। उद्याच्याला ते आदिलशाही निजामशाहीचे सरदार येवत, अगर नाही यावत, आपण आपली कामगिरी सुरूच करायची। आम्हालाही तसंच वाटतं। पण राज, नाही बाईसाहेब कचदिल होणार नाहीत ना? हे मनात सुद्धा आणू नका। जिजाबाई साहेब आणि कचदिल अशक्य कोटीतील गोष्ट आहे। एक वेळ पाण्याला आग लागल्याचं तुम्हाला ऐकायला मिळेल, पण जिजाबाई कचदिल होणार नाही। गडावर सुद्धा त्या स्वस्थ असणार नाहीत, त्यांचे त्यांच्या परीने प्रयत्न सुरूच असणार। मौसम बरसात कैसे हो रही है? किले पर ही इतना था जनाना, तो हमें नजर क्यों नहीं आया? हुजूर, पूछता हूँ। पूछो। रुको। काय र, हात कशा पायी मध्ये आणला? पायजा मावशी कापून बाजूला करती, ठाव नाही? आज आपका म्हणजे काय तुमचं आज? चंद्री, मळवट भर त्याचा आणि बोलव हळदी कुंकाला। चल। क्या बोली? अरे मुर्द्या, सांबाच्या पिंडीवर बसलेला इंचू तू, तुला बी यायचंय बायकांच्या सणाला? मतलब औरतों का त्योहार है। हाँ। चल, गप गुमान वाट सोड। चल ग। बघा, आपण चौघी जणीच नाही आहोत। आता या सगळ्या जणी आल्या आहेत, तर तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळू देऊ नका।
सगळं काही व्यवस्थित होईल. हं? आपण स्त्रिया आहोत, आपण बायका आहोत, म्हणजे आपण काही कमी नाही. तुमच्यातच आहे शिवाई, तुमच्यातच आहे तुळजाई, तुमच्यातच आहे यमाई आणि तुमच्यातच आहे शिरकाई. तुमच्यात कोण नाहीये. तुम्हाला फक्त त्यांना साथ द्यायची आहे. आम्हाला खात्री आहे त्या तुम्हाला प्रतिसाद नक्कीच देतील. तुम्ही अंधाराला घाबरता. हा अंधार कुणी केला? ज्या असुरांनी तुमच्या आयुष्यात अंधार आणला, तुमच्या आयुष्याची काळ रात्र केली, त्यांना धडा शिकवा. अंधारावर राज्य करणाऱ्या चामुंडा, चंडिका, काली, महाकाली सुद्धा आहेत. त्या तुमच्यातच आहेत. त्यांना फक्त जाग करा. तुमच्या हातात तलवार, त्रिशूळ, ज्वाला, फासाचा दोर, जे मिळेल ते अस्त्र घ्या. कारण देवीला आता फक्त हळदी कुंकवाचा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य नकोय, तर मुंडकी हवी, असुरांची. टीका, ठुशी, पाटल्या अंगावर असोत नसोत, पण सौभाग्याचा, संसाराचा खेळ मांडायचा आहे, तर पट स्वराज्याचाच असायला हवा. खात्री आहे तुम्ही ठरवलं तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य व्हायला वेळ लागणार नाही. पण आम्ही बी कारभारवानी करू शकू? आऊसाहेब म्हणणार खात्री आहे. खात्री आहे. आणि त्यांच्या एवढंच नाही, तर तुम्ही त्यांच्याही पुढं एक पाऊल टाकाल. कारण कोहळ्यात खूप बिया असतात, पण प्रत्येक बीमध्ये शेकडो कोहळे निर्माण करण्याची ताकद असते, हे विसरू नका. चला सुरू करूया. शिवबा,
स्वप्नात काय काल रात्रीचे खेळ बघत होता? तुम्हाला कसं कळलं? अहो झोपेत हसत होतात ते. आऊसाहेब, आज आम्ही सांगू ते कराल? काय? आज सकाळ होऊ देऊ नका, रात्रच राहू दे. तुमच्या आऊसाहेबांना सगळंच शक्य आहे असं वाटतंय का तुम्हाला? खात्री आहे, कराल ना? आणि मग तुम्ही काय करणार? स्वप्न बघणार? खेळ बघणार? फक्त खेळ नाही काही, आम्हाला तुमचे बोल पण आवडतात. आम्हाला काठी शिकायची आहे आणि तुमच्यासारखं बोलायला पण शिकायचं आहे. शिकवाल ना? हो, ते तर तुम्हाला शिकायचंच आहे. राज, बघितलं कोण आलंय? गोदा इथं एवढी लांबवरची धावणी करण्याची वजह? गडावर सगळं ठीक आहे ना? गडावरचा काय बिघोर नाही जी. यो बादशाचा हुकूम म्हणून यावं लागलं. बादशहाचा हुकूम? हिराजींनी निरोप दिला नसेल असं वाटलं की काय? नाही तसं नाही जी, पर आज दुसरा सांगावा. तुम्ही येत नाहीत तर रोज एक सांगावा धाडत राहणार. रोज एक? का? जिजाका म्हणल्या का मुद्दाम घाबरवायला तो एका मागोमागे एक सांगावा धाडतच राहणार. आलं लक्षात. एक ओलीस आणि एक तुमच्याकडं. अदुगर जयंतीबाईंच्या आबासाहेबासनी नेलं आणि काल गोमाजी काका. दोघांसनी बी ओलीस ठेवलं आहे. रोज एक माणूस ही चेष्टा आहे की आज स्वतःला बकासूर समजतो, पण त्या बकासुराला सुद्धा भीम भेटला होता आणि त्याचाही अंत झालाच होता. जिजाबाई साहेबांना सांगा, तुम्ही काळजी करू नका. त्याचं शिवनेरीवरचं लक्ष काढायला आम्ही लावू. या तुम्ही. जी. हिराजी, आता संगतीनं सोडायला जा हे आम्ही सांगायला हवं की आम्ही सांगितल्याशिवाय जाणारच नाही आहात? नाही नाही, जातो जी. आणि जिजाक्कांना सांगा, सोनदेवांना आम्ही शहाजहानकडे पाठवलं आहे. जी. काही उत्सव होता का काल? हो, देवींना आवाहन केलं. शिवाई देवी, अंबा माता, रेणुका माता, जगदंबा, चंडिका. काही विपरीत वार्ता तर आणली नाहीये ना यांनी? अहो नाही. नाही हो, आजकाल गडावर नवीन माणूस आला की आम्हाला धडकीच भरते की काय वार्ता आणली असेल. पंत तुम्हीच सांगा आता. आम्ही पाचशांकडे जाऊन आलो, पण अजून काळजी करण्याचं काही कारण नाही. उगीच काहीतरी सांगू नका. स्वारी मुघल पाचशाकडे आहे म्हणजे मनामनाचे साखळदंड घातले असतील गळ्यात. पाय उचलायचंही त्राण नसेल. तहानेनं घसा कोरडा पडत असेल, पण कोणी सुद्धा विचारणार नसेल. हो ना? असंच झालंय ना आमच्या स्वारींचं? आम्ही देवावरचं फूल उचलून सांगतो की विश्वास सरावांच्या ना हातात साखळदंड आहे, ना गळ्यात, ना पायात. अजिबात बांधलेलं बिंदलेलं नाहीये त्यांना. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला म्हणायला काय जातंय? बाहेरून स्वारी दाखवणार नाही, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. पंत, त्यांना धीर देण्यासाठी म्हणालात ना?
की खरंच असं आहे? आम्ही म्हटलं ते खरंच आहे, पण साखळदंड नसले तरी शहाजहान तिथे आहे याच मोठं दडपण आहे. पण तुम्ही शहाजहानला भेटून गडावर का आलात? आम्हालाही हाच प्रश्न पडला, पण पातशाह स्वतः म्हणाले की तुमची भेट घेऊन उमेद वाढवा, तर ही संधी साधावी म्हणून आलो. उम्मीद कसली? तुम्ही तिथलं वर्णन कराल आणि इकडे आणखीन सगळे घाबरतील हे कारण असणार, म्हणूनच पाठवलं. दुसरं काय? म्हणजे एकीकडे शारीरिक बळाचा झुंज आहे तर तो दुसरीकडे बौद्धिक स्तरावर झुंज करतोय. असो, ही संधी साधून शहाजी राजांचा बेत तुम्हाला सांगतो. आदिलशाही आणि निजामशाही सरदारांना आता बोलावलं आहे. आम्ही महाबत खानाची मदत राजांनी मागितल्याचं सांगितलंय, पण खरं तर ही मदत नकोय. शिवनेरी पासून महाबत आणि त्याच्याबरोबरचं सैन्य हे तरी बाजूला जाईल. थोडक्यात वेढ्याचं बळ कमी होईल. ते कमी झालं की चाल करून येणं सोपं जाईल. योजना चांगलीच आहे. तुम्ही परत तिथं जाणार आहात ना? मग आमच्याकडून शहाजहानला सांगा. आम्हाला असं वाटतं आलं लक्षात? आपलं मूळ उद्दिष्ट शहाजहान आहे, तर मग छोट्या लवाळींना कुठं गोंजारता? लवाळी म्हणजे तुम्ही गवतच म्हणताय ना? तुम्ही पंडित आहात म्हणून खातर करून घेतली. तुमचा रोख निजामशाहीकडे आहे. बिलकुल दुरुस्त. का नाही राज? अहो, महापुरात मोठमोठाली झाडं सुद्धा गळून पडत्यात, पण लवाळी मात्र शिल्लक राहती. ध्यानात राहू द्या. खंडर कही है, अब बचा क्या है? निजाम शाही को साथ में नहीं रखेंगे तो भी हम और आप, आदिल शाही और शाहजी राजे मिलकर खुर्रम शाहजहां का सामना कर सकते हैं. देखिए खिलौजी राजे, हम यहाँ क्या उम्मीद लेकर आए थे और यहाँ क्या चल रहा है? शहाजी राजे, खेळोजी राजे. तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? आइए कासिम खान साहब, तशरीफ रखिए. पहले ये तो तय हो जाए कि हमारी एकजुट पर किसी को ऐतराज तो नहीं? खेळोजी राजे, समजून घ्या, आपल्या मुलखात आपण एकमेकांच्या विरुद्धच आहोत. त्यामुळे आपल्यात एकमत असणारच नाही. तुम्हाला वाटेल आदिलशाही आणि निजामशाहीने एकत्र यावं. रणदुल्ला खान साहेबांना वाटेल की शहाजी राजे आणि आदिलशाहीने एकत्र यावं. माझी आम्हाला जाब विचारतील, स्वराज्य स्थापन करताना मुघल येईल याचा विचार केला नव्हता का? म्हणजे कुणाचीच मनापासून इच्छा नाही की आपण एकत्र यावं, पण यावं लागेल तशीच परिस्थिती आहे. सगळ्यांच्या काठ्या एकत्र होतील तरच आपण गोवर्धन उचलू शकू. त्यामुळे बोलणं सुरू करण्यापूर्वीच विचार करा, आणि मनात काही दुसरा विचार असेल तर बोलणी करायलाच नको. बघा, ठरवा.
एवढं होतं तर कारभारणीला गडापर्यंत सोडून यायचं ना. अरे येळ काळ काय हाय का नाही इथं कोण येणार आहे ठाव नाही वय. राजा झाली का बोलणी? नाही अजून चालूच आहे. लवकर आटपा म्हणा. अहो गडावर जीव टांगणीला लागला असतील. हिराजी, आम्हाला सुद्धा बोलणी लवकर व्हावी असंच वाटतंय, पण हे आम्ही त्यांना दाखवू शकत नाही. ते का बरं? का काय आता राजांनी घाई केली म्हणजे बाकीच्यांना वाटायचं की राजांना गरज आहे म्हणून सगळ्यांची मोठ बांधताय. असं होय. आणि एवढंच नाही, प्रत्येक गोष्टीला वेगळ्या अर्थाचे रंग चढवले जाणार. त्यापेक्षा आपण त्यांच्याशी संयमाने वागलेलंच बरं. एका वेळी एकच घास खाऊ, 10 घास बकाबक कोंबून चालणार नाही. खाण्यावरून आठवलं हे त्यांना सांगायलाच हवं. भीमराया, काय बी करून ही बोलणी व्हायला पाहिजेत बघ. गरजेचं आहे. हाँ साहब, एक बात याद आई है. हम खाना खाते हैं तो क्या हम एक ही चीज खाते हैं? काय बाजी, बरोबर ना? का नाही खा साहेब. अहो आता ज्वारी पिकवली म्हणजे फक्त भाकर नाही खाल्ली जात. अहो त्याच्याबरोबर झुणका पाहिजे, भाजी पाहिजे, रस्सा पाहिजे. अहो तवा कुठं खाळा जमतोय. आणि आमची परिस्थिती आम्हाच ठाऊक नाही असं नाही. आणि तुम्ही मगाशी खंडर म्हणलात, पर खंडर इस बात का सबूत है की इमारतें बुलंद थी. आणि त्याही पेक्षा त्या बुलंद इमारतीचं आपण काहीतरी देणं लागतो. आम्ही देणं लागत नाही. तुम्ही लागत असाल, आम्हाला मंजूर नाही. म्हणजे बोलणी फिसकटली. शिवनेरी के रहने वाले सब डरे हुए, सहमे हुए हैं, कहीं हमारी नजर ना पड़ जाए. यानी ये आपका खौफ है? नहीं हुजूर, आपका डर है. सिर्फ आदमी ही नहीं, जानवर ही नहीं, पेड़ भी आपके रुतबे से कांपते हैं. मुगलिया परचम का डर निहायत इस मुल्क की फितरत है. आप होशियार रहिएगा महाबत खान, पहला निशाना आप पर ही होगा. हुजूर जी कुछ समझा नहीं. आग कितनी ही खौफनाक सही, उसकी लपटों की उम्र बहुत छोटी होती है. इसीलिए आपको इत्तला कर रहे हैं. और कुछ खास? खास तो कुछ नहीं, बस कल किले का सब जनाना इकट्ठा हुआ था. उन्होंने कहीं जौहर तो नहीं किया? सारा काम बिगड़ जाएगा महाबत खान. नहीं हुजूर, उसके लिए हौसला बुलंद होना चाहिए. यहाँ की औरतें क्या कर सकती है? कुछ नहीं. इतनी डरी हुई है कि जो आमतौर पे हल्दी माथे पे लगाती है वो कल हवा में उड़ा रही थी. जैसे पहले से ही मातम मना रही थी. दाल में जरूर कुछ काला है, इतना ही नहीं हो सकता. ठीक है, इजाजत है. शहाजहानला तुम्ही इकडे येताय हे ठाऊक आहे, त्यामुळे आपण एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. ये ताव आपकी फिक्र हम क्यों उन्हें बताने जाएंगे?
लेकिन उनके नजरबाज बहुत तेज होंगे, जैसे हमारे हैं, आपके हैं। इस बात पर हमें भी गौर करना चाहिए। राज पुढं काय करायचं ते सांगा, समदे तयार आहेत. हे तुम्ही बोलून उपयोगाचं नाही बाजी. सगळ्यांनी हात मिळवून ठरवायला हवं. आता पहिला दणका. तिघांनी एकाच वेळी 3 वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करायचा. जब मुगलिया फौज बेखबर होगी तब हम हमला बोलेंगे. खेळोजी राजे, तुम्ही बुराणपूरशी फौजेचा संपर्क तोडा. शेजादा औरंगजेब आणि शहाजहानचा मेहुणा शाहिस्ते खान माळव्यात आहेत. त्यांच्याकडून काहीही कुमक मिळता कामा नये. खान साहेब, तुम्ही वेड्याचा लचका तोडायचा आणि आम्ही वेड्याची रसद तोडू. विश्वासराव, मुगल सम्राट को इतना जलील किसी ने नहीं किया होगा. हम यही मौजूद हैं और किले पर औरतों का त्योहार होता है और हमें न्योता तक नहीं भेजा जाता. अफसोस. त्योहार? आता कुठला त्योहार? त्योहारला तर वेळ आहे. त्योहार के लिए समय है हुजूर. मतलब आजकल में कोई त्योहार नहीं होता? जी नहीं हुजूर. तो कल क्या हमारा जनाजा निकाला था? हाँ? मुगलिया सल्तनत का किला मुगलिया बादशाह की इबादत नहीं करता, बल्कि उसके खिलाफ साजिश करता है. क्यों? भगवान के लिए हुजूर. उसके पास गिले शिकवे ले जाने का दस्तूर है. बस वैसा ही कुछ औरतों ने किया होगा हुजूर. तो फिर ये शिकवे लेकर हमारे पास क्यों नहीं आते? ये ऐसे इकट्ठा होना मतलब सीने में बगावत का जुनून पैदा करना है. ये ज्यादा अकलमंदी का जज्बा किले को गुस्ताख बना रहा है और ये हम हरगिज बर्दाश्त नहीं करेंगे. हम इसको अंजाम देंगे, खत्म करेंगे. नहीं हुजूर, किसी की गलतफहमी हुई होगी. गलतफहमी? आप हमें गुमराह कर रहे हैं विश्वासराव, और इस गुस्ताखी की सजा भी आपसे शुरू होगी. रहम करे हुजूर. सालों से किला जी जान से संभाला है. सही कहा आपने, बिल्कुल सही. जी जान लगाकर सेवा की आपने. तो बस हम आप पे रहम करते हैं, आपको एक मौका देते हैं. आप फरमाइए, आपका कत्ल करके आपका सर शाहजी राजा के पास भेजें या आपका सर शिवनेरी पर भेजें?
तो बताइए विश्वास राव, मुगल सल्तनत के नजरिए से ज्यादा असरदार क्या रहेगा? हाँ? फरमाइए। शाहजी राजा के बेगम से मिले? जी, उनकी अर्जी है कि वे खुद पैगाम लेकर शाहजी राजे के पास जाना चाहती है। क्यों? कोई मर्द नहीं बचा? हाँ? कैसे नहीं, है ना? शाहजी राजा के फर्जंद शिवाजी राजा। हाँ, ये दुरुस्त है। शिवाजी राजे यहां पर जमानत के तौर पे रहेंगे। फिलहाल आप शाहजी राजा को एक पैगाम दे दीजिए। अब कोई चालाकी नहीं, बस उन्हें कोई मदद नहीं मिलने वाली। उनकी वजह से उनका फर्जंद हमारे पास रहेगा, उन्हें भी यहां पर बुलाया जाएगा। जाइए और हमारा यह पैगाम उन तक पहुंचाइए। विश्वास राव, अच्छी तकदीर है। शिवाजी राजे के आने तक हम तुम्हें मौत नहीं देंगे। जरा सोचिए, उसके सामने अगर हम आपका कत्ल करते हैं तो एक तीर से कितने निशान लगाएंगे?